हे सगळं अपडेट आपल्याला घ्यायचं आहे। सुरुवात मात्र महत्त्वाच्या बातम्यांनी करणार आहोत। हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। मंत्रिपद न मिळाल्याने सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याची चर्चा, तर केंद्राने मुनगंटीवारांबद्दल विचार केलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रतिक्रिया। असं मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा केलं, छगन भुजबळ काही संपलं नाही। मंत्रिपद मिळालं नाही, त्यानंतर छगन भुजबळांचा इशारा। जरांगेंना अंगावर घेण्याचं बक्षीस मिळालं। ओबीसींच्या लढ्यामुळेच महायुतीला मोठं यश आलेलं आहे। मंत्रिपद मिळालं नाही म्हटल्यावर नाराज असलेल्या छगन भुजबळांचा उपरोधिक टोला। महायुतीतील खाते वाटपाबाबत आज अंतिम निर्णय होण्याची चिन्ह। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी बंगल्यावर संध्याकाळी बैठक, सूत्रांची माहिती। एक मंत्रिपद जयंत पाटलांसाठी राखीव ठेवलंय, अमोल मिटकरींचा मोठा दावा। संविधानाचा अवमान सहन करणार नाही। बीड परभणीतील घटनेवर चर्चा करण्याची सरकारची तयारी, मात्र विरोधकांनी राजकारण करू नये, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। ईव्हीएमच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन, सरकार विरोधात घोषणाबाजी। ईव्हीएमवर आरोप हा जनादेशाचा अवमान, विरोधकांनी ईव्हीएमला दोष देण्यापेक्षा आत्मचिंतन करायला हवं, चंद्रशेखर बावनकुळे यांचा सल्ला। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पुढे ढकलण्यासंदर्भातील प्रस्तावाला संमती, दोन्ही सभागृहात चर्चेनंतर विधेयक होणार पास।